1883 सालापासूनची ही जमीन सरकारकडे आहे असं खडसेंचं म्हणणं आहे। बोपोडी जमीन बनावट कागदपत्रातनं खरेदी करण्यात आल्याचा आरोप सुद्धा खडसेंनी केलेला आहे। सध्या पुण्यातल्या या जमिनीला अंदाजे 1500 कोटींचा भाव आहे असं सुद्धा खडसेंनी म्हटलंय। 2014ला हा विषय माझ्याकडे आला होता। 15 जून 2014ला मी आयुक्त आणि सरकारला याबद्दल पत्र देखील दिलेलं होतं असं एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे। हेमंत गावंडे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता असं देखील त्यांनी सांगितलं। 1883 सालापासून ही सरकारी जमीन आहे आणि याच काळामध्ये 1920 साली ही जमीन जी आहे ते कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली, म्हणजे डेअरी वगैरे अशासाठी कार्यक्रमासाठी ही देण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही जमीन आहे आणि जमीन मोकळी आहे। काही जमीन मोकळी आहे, काहींवर इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधकामं झालेली आहेत। या जमिनीला फार मोठा भाव आहे। एकंदर आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत जर पाहिली तर 1500 कोटी रुपयाच्या आसपासची ही जमीन आहे आणि 1500 कोटी रुपयाची ही जमीन या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये या लोकांनी जे विध्वंस कुटुंब आहे यांना हाताशी धरून हे हेमंत गावंडे, तेजवानी वगैरे या कंपनींनी त्यांच्या हातून मुखत्यारपत्र तयार करून की आम्ही कूळ आहोत, आमची जमीन होती, आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेली होती म्हणून आम्ही कूळ आहोत, अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले। या ठिकाणी ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असताना हा प्रकार त्यांनी 2009 पासून सुरू केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।